मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि तुम्ही जे सबस्क्राईब करताय, चॅनलला लाईक करताय, सुपर थँक्स देताय, त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद, तुमचे हृदयातून धन्यवाद। आणि आज आहे हनुमान जयंती। हनुमान जयंती आणि बजरंग बलींचा मेसेज आलाय तुमच्यासाठी, जो काय आहे, कारण ते तुमच्या पंखातलं बळ वाढवतायत आणि तुम्हाला भरारी घेण्यासाठी, उंच भरारी घेण्यासाठी सोडतायत। तुम्हाला आकाशात उंच भरारी तुम्ही घेताय, कारण पंखांमध्ये बळ असेल तरच तुम्ही आकाशात उंच भरारी घेऊ शकता की नाही। आणि त्यात तुमच्या पंखांमधलं बळ जे आहे ते देत आहेत साक्षात बजरंगबली। मग एवढा मोठा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही तयार आहात की नाही, तर हा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतोय। तर हा मेसेज तुम्हाला दिला जातोय, हे साक्षात बजरंगबलींचा मेसेज आहे। तुमच्या पंखांमध्ये ते बळ देत आहेत आणि तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवत आहेत। खूप अगदी शॉर्ट नोटीसवर ही रीडिंग होती आणि ह्या रीडिंगचं म्हणजे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे ते होऊही शकत नाही आणि पोहोचूही शकत नाही। तर तुमची त्यांच्यावरची भक्ती आहे, म्हणूनच हा मेसेज तुमच्यावर पर्यंत पोहोचतोय। आणि साक्षात बजरंगबली तुमच्या पंखांमधलं बळ अजून वाढवतायत आणि ते तुम्हाला भरारी घेण्यासाठी सक्षम करतायत। बघा, हे कार्ड जे आहे हे 3 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे। म्हणजे तुमच्या हृदयात असे घाव झाले, तुमच्या हृदयावर, तुमच्या मनावर असे जे घाव झाले, खूप अगदी जवळचे असू दे, लांबचे असू दे, कुणीही असू दे, पण तुमच्या मनाचा, तुमचा नाही विचार कुणाच्या मनामध्ये आला असेल किंवा काही असं तुमच्या रिलेशनमध्ये असं झालं असेल, पण तुमच्या हृदयावर खूप घाव झाले आणि हे घाव जे आहेत पूर्णपणे भरलेत बजरंगबलींनी। कारण तुम्ही ज्यांनी घाव दिले त्यांना माफ केलं, तुम्ही तुमच्या कार्यावर लक्ष दिलं, तुम्ही तुमच्या कामावर लक्ष दिलं, तुम्ही तुमच्या आयुष्यावर लक्ष दिलं, स्वतःवर प्रेम केलं। म्हणूनच हे सगळे शॉर्ट्स काढून हे जे हार्ट आहे पूर्णपणे रिकामं केलेलं आहे बजरंगबली। का तुमचं बळ तुमच्या पंखांमध्ये आणलं, कारण ज्यांनी तुमच्या हृदयामध्ये असे शॉर्ट्स घातले किंवा तुम्हाला तुमचं कोणत्याही ह्याच्यामध्ये असू दे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला त्रास झाला, ही जी हे आहे हे साक्षात बजरंगबलींपर्यंत पोहोचले आणि तुम्हाला सुद्धा हे दिलं जाते, सांगितलं जाते, हे सगळं त्यांच्यापर्यंत आहे, त्यांना माहित आहे। पण त्यांची शक्ती अशी आहे की तुम्हाला सगळ्या भडक अशा ज्वाळांमध्ये सुद्धा थंडगार हवेचा एक स्पर्श व्हावा, तसा जो आशीर्वादाचा हात आहे असा तो त्यांचा आहे। त्यामुळे तुमच्या हृदयातून तो सगळा आहे, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला, तुम्ही ध्यान, योग या माध्यमातून असू दे किंवा अध्यात्माशी कनेक्ट झाला असाल, तुम्ही भक्तीमध्ये लीन झाला आणि तुमच्यामधला जो हे भाव आहे, जो तुम्हाला काय त्रास देत होतं, ते सगळं तुमच्या हृदयातून तुम्ही काढून टाकून क्लीन केलं, स्वतःचं सगळं हृदय मोकळं केलं तुम्ही। आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात तुमच्या पंखांमध्ये ते बळ आणतायत, तुम्हाला सेवा करायला, भक्ती करायला, इतर माध्यमातून अनेक कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ते तयार करतायत। कारण तुमच्यामध्ये ती शक्ती आहे, तुमच्यामध्ये भक्ती आहे, शक्ती आहे, समर्पण आहे, हे सगळं तुमच्यामध्ये आहे। म्हणूनच साक्षात बजरंगबली तुमच्या पंखांमध्ये बळ आणतायत आणि हे सगळं करताना याचं फायनान्शियली मला इथं खूप दिसतंय, कारण फायनान्शियली तुम्हाला खूप हर्ट इथं झालेलं असणार आहे। त्याचं प्रॉपर्टी असेल किंवा तुमचं सगळ्याच तुमच्या सगळ्या आयुष्यामध्ये फायनान्शियल खूप प्रॉब्लेम्स आले असतील, तुमच्या शिक्षणामध्ये असेल, करिअरमध्ये असेल, पैसा नसेल, आर्थिक संपन्नता नसल्यामुळे तुमच्या विविध जे काही कार्य तुम्हाला करायचे आहे, जे काही कामं करायचे आहेत, त्यामध्ये अडथळे निर्माण झाले। तुमच्या मनामध्ये आहे, तुमच्यात कला आहे, सगळ्या, पण तुम्ही करू शकत नव्हता, कारण तुमच्याकडे पैसा ही गोष्ट अशी आहे जी असायलाच पाहिजे, कारण ती असल्याशिवाय सगळ्या गोष्टी जे काही आपल्याला करायचं आहे ते करण्यासाठी पैसा तर पाहिजे की नाही। मग तुमचं शिक्षण असू दे किंवा बाकीच्या खूप ह्याच्यामध्ये तुम्हाला पैसा नसल्यामुळे अडथळे आले आणि त्यामुळेच तुम्हाला जे तुमचं कार्य पुढे न्यायचं होतं किंवा काही कार्य तुम्हाला करायची होती, काही कामं करायची होती, तुम्हाला बिझनेस असेल किंवा करिअरमध्ये जे काही वेगळं करायचं असेल, तर त्या आर्थिक संपन्नता कमी असल्यामुळे खूप तुम्हाला त्यामध्ये त्रास झाला। आणि तुम्हाला इथंही सांगितलं जाते, बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला लॉस झाला असेल, कुणी तुमच्याबरोबर चीट केलं असेल, फसवलं असेल, त्याचंच हे हार्टचं हे आहे। तर इथं हेच सांगितलं जाते तुम्हाला, तुमचे जे रिटर्न्स आहेत, पण तुम्ही साक्षात बजरंगबलींवर सोडलं आणि
तुम्ही समर्पण त्यांच्यावर पशीच केलं, म्हणूनच तुमच्या हृदयातले सगळे शॉर्ट्स काढून तुमच्यासाठी अबंडन्सचा रस्ता मोकळा करताय. तुमच्याकडं पैसा, धन, संपत्ती, सुख, समृद्धी सगळं येते. कारण हे दरवाजे तुमच्यासाठी बजरंगबली उघडतात, मोठा दरवाजा उघडतायत आणि यातून तुम्हाला भरारी घ्यायची आहे. आता तुमच्या कार्याकडे तुम्हाला जायचं आहे. जे तुम्हाला कमी होतं, ज्यामुळं तुम्हाला अपमान सहन करावा लागला, जे नसल्यामुळं तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी करत असताना सुद्धा त्याच्यावर जे तुम्ही प्राइस बघत असाल की हे घेऊ का नको, म्हणजे प्रत्येक वेळी सगळं दिखावाची दुनिया आहे. दिखावा करून काय होत नाही. हातात ज्या गोष्टी असतील तरच ते कार्य करावं. तर कोणतेही कार्य काय करत असताना त्याचा उलटच त्याचा त्रास तुम्हाला झाला असेल, तर त्यामुळे तुमचा हार्ट चक्र ब्लॉक झाला आणि म्हणूनच इथं तुमचा आता हार्ट चक्र ओपन होतं. इथं मी तुम्हाला दोन्ही सांगते, जोपर्यंत हार्ट चक्र ओपन होत नाही तोपर्यंत हा अबंडन्सचा रस्ता उघडत नाही आणि हार्ट चक्र तुमचं ब्लॉक होतं, म्हणूनच हा अबंडन्स तुमच्यापर्यंत येण्यापासून थांबत होता. तर या अबंडन्स तुमच्याकडे येतोय, हे रस्ते खुले होत आहेत आणि सगळा हा हृदयातून सगळे हे शॉर्ट्स तुमचे सगळे काढलेत आणि हे पेंटेकल्स जे आहे, पैसा, संपत्ती, सुख, समाधान सगळं तुमच्याकडं येते. बघा, पेज ऑफ कप्स आहेत, अशा ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत आहेत, ज्या तुमचं आयुष्य नव्याने हे करतील, बदलवणाऱ्या अशा ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येतात. तुम्हाला शुभेच्छाही दिल्या जात आहे, तुमचा सत्कार केला जातोय, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट केले जाते आणि हे सगळं तुमच्याकडे येते. खूप असं सगळं होतं, इनबॅलन्स असं सगळं हे होतं, इनबॅलन्स असं सगळं होतं. त्यामधून सगळ्यात तुम्ही अगदी स्मूथली आता सगळ्यात पुढं तुम्ही जाताय. कासवाच्या गतीने का असं ना पण जिंकणार आहे तुम्ही. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पुढे जायचं आहे. बरेच अडथळे तुमच्या आयुष्यामध्ये आले, बरेच अशी इनबॅलन्स अवस्था तुमच्या आयुष्यात झाली, पण या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही मार्ग काढत पुढे आला. तुम्ही विश्वास ठेवला भगवंतावर, बजरंगबलीवर विश्वास ठेवला. तुम्ही हनुमान चालीसा करत असाल रोज, तुम्ही बजरंग बाण असेल, हनुमान चालीसा असेल किंवा मारुती मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेत असाल किंवा तुमचे जे काही रिच्युअल्स असेल ते सगळे तुम्ही करत असाल, तर ह्या सगळ्याचं जे एकत्रित आशीर्वाद जे आहे ते तुमच्यासाठी आहे. या माध्यमातून तुम्ही अन्नदान करत असाल तरी सुद्धा त्याचा तुम्हाला तुम्हाला इथं फायदा आहे. आणि बघा, दमून पौर्णिमा आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, चैत्री हे जे आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंती दिवशीचा आज पौर्णिमा सुद्धा आहे. तर हेच कार्ड आहे, दमूनचं कार्ड आहे. चंद्राची पूजा करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते, कारण चंद्राची पूजा हे तुमच्यासाठी तुमचे जे मूड स्विंग्स होत आहेत किंवा तुम्हाला काही इनबॅलन्स असं वाटत असेल, तुम्हाला येणाऱ्या गोष्टी तुम्हाला स्वीकारता येत नाही, तर तुमचं मन स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला चंद्राची पूजा करण्यासाठी इथं तुम्हाला सांगितलं जाते. कारण चंद्र ही यांची ऊर्जा अशी आहे जी तुम्हाला शांत करते, शीतलता त्याच्यामध्ये आहे. जो काही तुम्हाला असं जास्त म्हणजे असं काय आपण जे काय म्हणतो, शरीर असं तापतं की नाही, असं ज्वाला आतून काहीतरी उसळते असं जे वाटतं, ते शांत करण्यासाठी काय आहे, जी शीतलता आहे ती चंद्रामध्ये आहे. तर तुम्हाला चंद्र दर्शन करायचं आहे. येते 15 दिवस येते 15 दिवस तुम्हाला चंद्राचं दर्शन करायचं आहे, चंद्राची पूजा करायची आहे, चंद्राला तुम्ही नमस्कार करायचा आहे. पण जितकं तुम्ही जितकं तुम्ही त्याचं दर्शन घ्याल किंवा त्यांना समर्पित व्हाल, तुमचं आयुष्य इंद्रधनुष्यासारखं सुगंधित, छान आणि रंगीबिरंगी असं छान तुमचं आयुष्य इथं होतंय. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय आणि साक्षात बजरंगबलींचा आशीर्वाद तुम्हाला इथं आहे, म्हणूनच तुमच्या पंखांमध्ये बळ येते आणि तुम्ही भरारी घेताय. हे भरारी घेण्यासाठी तुम्हाला तयार केलं जाते. तयार करण्याची एक प्रक्रिया आता झालेली आहे तुमच्यावर. आता तुम्हाला भरारी घ्यायची आहे, कारण तुमच्या पंखांमध्ये बळ आलेलं आहे. तर चॅनलला लाईक करायचं, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही, कमेंटही करायचं. रीडिंग कशी वाटली नक्की सांगायचं. आणि तर बजरंगबली तुमच्या पंखांमध्ये बळ आणतायत. बजरंगबली काय इथं बघा, बजरंगबली तुमची जी वेल्थ आहे त्यासाठी तुम्हाला प्रोटेक्शन देतात. मला इथं पुन्हा पुन्हा दिसते की तुमच्या फायनान्शियल्सवर कोणीतरी खूप असं काहीतरी हे केलं होतं की तुम्ही खूप असे तुमच्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, सगळं असेल, पण ते तुमच्याकडून हिरावून घेतलं. जर तुमच्याकडे काय अदृश्य एनर्जी तुमच्या घराभोवती असतील किंवा तुमच्या फॅमिली भोवती आणि ते तुमच्याकडून तुमच्या जे काही असं जुनी प्रॉपर्टी असेल, जर तुमच्या पूर्वजांची प्रॉपर्टी असेल, ती प्रॉपर्टी तुमच्याकडून गेली असेल, तर त्या प्रॉपर्टीवर त्यांचं खूप असं हे होतं. तर त्यांनी काहीतरी अशा एनर्जीज तिथं हे करून त्यांनी प्रॉपर्टी घेतलेली असेल, शेतजमीन असेल
किंवा तुमच्या घराचं असेल किंवा काही असेल, तर त्या प्रॉपर्टीवर त्यांचा कब्जा घेण्यासाठी त्यांनी अशा काही गोष्टी केल्यात ज्यामुळं तुम्हाला त्याचा त्रास झाला आणि फायनान्शियली तुम्हाला लॉसमध्ये पण आलं. पण इथं तुम्हाला सांगितलं ते साक्षात बजरंगबलींच्या समोर काही चालत नाही. तुम्ही किती पण काही वाईट करा, तिथं तुम्हाला उचलून आपटल्याशिवाय ते गप्प बसत नाही. ज्यांनी कुणी केलंय ना त्यांच्याबरोबर ते बरोबर हे करतात. तर इथं तुम्हाला सांगितलं जातंय ज्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आयुष्यात जिथं जिथं तुम्हाला प्रॉब्लेम्स आले त्या सगळ्यातून तुम्हाला ते बाहेर काढतात. फक्त तुम्ही तुमचं मन जे आहे मनावरती तुमच्या तुम्हाला कंट्रोल करायचं आहे, शांत राहायचं आहे. तुमचं जे काही तुम्हाला मना आतून तुम्हाला त्रास होत होता किंवा बाहेरून आर्थिक सुद्धा असेल आणि सगळं तुमचं बॅलन्स केलं जातं इथं, असं बजरंगबली तुम्हाला सांगतायत. आणि बजरंगबलींच्या आशीर्वादानेच हे सगळं बॅलन्स होते. इनबॅलन्स मी तुम्हाला रिलेशनशिपवर सुद्धा सांगितलं. तुमच्या फायनान्शियली तुम्ही लॉसमध्ये आल्यामुळे तुमच्या नात्यांवर रिलेशनशिपमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आले आणि त्यामुळे ते रिलेशन्स अगदी तुटण्याच्या ह्याच्यावर सुद्धा आले असतील किंवा कुणाचे बरेच असे आहेत की तेही सुद्धा गेले म्हणजे तुमचे लाईफ तुमच्या रिलेशनशिपवर खूप त्याचा मोठा परिणाम झाला असेल. तर हे रिलेशनशिप सुद्धा तुमचं स्ट्रॉंग करतायत बजरंगबली. कारण त्यात सुद्धा जो काही गैरसमज होता, काय मिसअंडरस्टँडिंग्स होते, काही अशा एनर्जीज होत्या ज्यांच्यामुळे म्हणजे फायनान्शियली पैशाच्या माध्यमातून तुमच्या रिलेशनशिपमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आले असतील. तर इथं तुम्हाला तेच सांगितलं तुमचे सगळे प्रॉब्लेम्स ते दूर करतायत आणि साक्षात बजरंगबली तुमच्यासाठी रस्ता ओपन करतायत, मोकळा करतायत ते आणि तुम्हाला ब्लेसिंग्स देतात. तुमची मॅरेज लाईफ, तुमचं जे रिलेशन आहे ते सगळं स्ट्रॉंग होणार आहे. आणि तुम्हाला बघा जे प्रेयर्स आहेत, तुम्ही जी प्रार्थना करताय, तुम्ही जे हार्डवर्क करताय, तुम्ही जे कष्ट करताय, त्या सगळ्या कष्टाला, तुमच्या हार्डवर्कला, तुमच्या प्रार्थनेला, तुमच्या भक्तीला न्याय देत आहेत बजरंगबली. आणि म्हणूनच हा एवढा मोठा मेसेज कधी खूप ह्याच्यावर तुम्हाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी मला सांगितलं गेलं. आणि आता तुमची लाईफ ही अगदी मॅजिकली तुमची लाईफ बदलली जाते. तुमच्या लक्षातही येणार नाही, तुम्हाला कळणार नाही कसं काही तुमच्या आयुष्यातील जे ब्लॉकेजेस आहेत ते सगळे निघून गेले आणि तुमचा रस्ता मोकळा झाला. तर हा रस्ता मोकळा करण्यासाठी साक्षात बजरंगबलींनीच हस्तक्षेप केलेला आहे. आणि म्हणूनच तुमच्या जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या आयुष्यात येणारे अडथळे आहेत ते सगळे दूर झालेले आहेत. कारण म्हणूनच आता तुमच्या पंखात बळ आले, आता तुम्ही तयार झालाय, तर तुम्हाला भरारी घ्यायची, बसून राहायचं नाही. तोच 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 विचार करत राहायचं नाही. कारण विचार करून गोष्टी सुटत नसतात, थांबून गोष्टी सुटत नसतात. त्यासाठी आपण उठून काहीतरी कार्य करायला लागतं. तर तुम्हाला आता इथं सांगितलं की तुम्ही उठायचं आहे. तुमच्या कार्याला, तुमच्या कामाला जे काही थांबले त्याची सगळ्याची सुरुवात तुम्हाला करायची आहे. जी काही परिस्थिती असेल, जे काही निर्माण झालं ते काहीतरी चांगलं घडवण्यासाठी झालेलं आहे किंवा घडवण्यासाठीच होतं, तुम्हाला तुमच्या शक्तीशी कनेक्ट करण्यासाठी झालं होतं. तर तुम्हाला आता उठून उभं राहून भरारी घ्यायची आहे, असं बजरंगबली तुम्हाला सांगतात. बघा तुमची ती स्ट्रेंथ वाढवण्यासाठी झालं होतं. आता तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथला बाहेर काढायची, तुमच्यातली जी आग आहे ती तुम्हाला बाहेर काढ. कारण ही अशी आग आहे जी तुमच्यातली शक्ती, तुमच्यातली ऊर्जा, तुमच्यातली भक्ती सगळी बाहेर काढणार आहे. आणि तुमच्या कार्यामध्ये त्या सगळ्याचा जो हे आहे ते तुमच्या कार्यामध्ये येणार आहे. कारण हे ज्या वेळेला सगळं तुम्ही एकवटून तुमच्या कार्यामध्ये जाल त्याच वेळेला त्याची एक नवीन सुरुवात होणार आहे. तर ही शक्ती, हे सामर्थ्य आणि यातला जो शक्ती, सामर्थ्य आणि यातल्या जो त्याच्याबद्दलची एक आतुरता आपल्याला असते की नाही, आपलं ध्येय गाठण्याची एक शक्ती असते. तसं ध्येय असल्याशिवाय आयुष्यात काय होतं का? तर हे ध्येय तुमच्याकडे येते. तुमच्या ध्येयाकडे तुम्हाला झपाट्याने जायचं आहे. तुमच्यासाठी मार्ग मोकळे आहेत आणि तुम्हाला भरारी घ्यायचं असं तुम्हाला सांगितलं जाते. आणि साक्षात महाकाली ज्यांनी तुमच्या आयुष्यात मेजर स्पिरिच्युअल चेंजेस होत आहेत, मेजर स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत. कारण तुम्हाला संधी येतात, तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी येत आहेत आणि त्या अपॉर्च्युनिटीतून तुम्हाला ज्या काही गोष्टी तुमच्याकडे येत आहेत, तुमच्याकडे फायनान्शियली तुम्ही स्टेबल होत आहे आणि त्यामुळेच मूलाधार चक्र तुमचं स्ट्रॉंग होते. म्हणूनच मेजर स्पिरिच्युअल जे चेंजेस होत आहेत ते तुम्हाला सहजपणे तुमच्या लक्षात येते. तुमची स्पायनल कोड जे आहे, चक्र, ते तुमचं स्ट्रॉंग होते आणि त्यामुळं तुमच्या चक्रांमध्ये जी काही इम्बॅलन्स होता, ब्लॉकेजेस होते, ते सगळं तुमच्यातलं निघून जाते, निघून गेले. आणि म्हणूनच आता तुम्हाला भरारी घ्यायचंय. लवचिकता तुमच्यामध्ये आलेली आहे, म्हणून तुम्हाला इथं आता भरारी घ्यायची आहे. तुम्हाला हा मेसेज दिला जातोय. हा मेसेज आहे बघा, आर्केंजल व्हायकल, ट्रस्ट इन हेवन. जे काय आहे तुम्हाला इथं सांगितलं जातंय, तुम्ही सेफ आहात.
तुम्ही सेफ आहात, एंजल्स तुमच्या बरोबर आहेत, तुम्ही पूर्णपणे समर्पित झालेले आहात, सरेंडर तुम्ही केलेला आहे. म्हणूनच आता तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला एंजल्स आहेत, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, बजरंग बलींचा आशीर्वाद आहे, सगळं एकत्र येऊन तुम्हाला भरारी घेण्यासाठी उभं करते. फक्त तुम्ही आता ती संधी सोडू नका असं तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि तुमच्या पंखातलं बळ वाढवून तुम्हाला उंच आकाशामध्ये भरारी घेण्यासाठी पाठवलं जाते आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही सेफ आहात. तुमच्या बरोबर एंजल्स आहेत, युवर्स आहे, सगळी पॉझिटिव्ह शक्ती आहे आणि या शक्तीला धन्यवाद म्हणा, कृतज्ञ व्हा, थँक्यू म्हणा. जितकं थँक्यू म्हणाल, कृतज्ञ व्हाल, जितकं आभार म्हणाल, या सगळ्या सृष्टीचे, पाण्याचे, पैशाचे, रिलेशनशिपचे सगळ्यामध्ये जितके आभार मानाल, कृतज्ञता व्यक्त करा, तितकं तुमच्या आयुष्यात अबंडन्स 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 येत जाईल आणि ही कृतज्ञता तुम्हाला व्यक्त करायची आहे. यामध्ये कंजूसी करायची नाही. तर नक्कीच रीडिंग कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, कारण सबस्क्रायबरची एनर्जी आपल्याबरोबर असते, आपल्या चॅनलला असते, तुमची एनर्जी असते, म्हणून एवढी छान रीडिंग होते. पुन्हा भेटूया अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा, जय बजरंगबली लिहा आणि रीडिंग शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुमचीच ऊर्जा असते. पुन्हा भेटूया अशा छान छान रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्रीराम, जय बजरंगबली.